नमस्कार, अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आपल्या महिरप कलेक्शन व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे महिरप दाखवले होते, ज्याचे ट्युटोरियल बऱ्याच जणांनी मागितलेले आहे। तर त्यांच्यासाठी खास म्हणून आपण हे महिरप जे आहे ते घेऊन आलेलो आहोत। तर हे बघा, हे महिरप कसे आहे तर एका साइडला ही 6 फुलं आहेत आणि दुसऱ्या साइडला असे सेंटरला पेंडंट टाइप आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला अशी 6 फुलं बनवून घ्यावे लागतील आणि ह्या फुलांचे ट्युटोरियल आपण ऑलरेडी बघितलेले आहे, त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथून बघून तुम्हाला अशी 6 फुलं बनवून घ्यायची आहेत। आता या 6 फुलांव्यतिरिक्त आपल्याला अजून एक 7वं फूल बनवायचं आहे, पण ह्या 7व्या फुलावर अजून थोडंसं आपल्याला काम करायचं। तर काय करायचं आहे, असं पूर्ण फूल आपल्याला बनवून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं आहे, आता एकदम खालचा जो पहिला पांढरा मोती आहे तिथून सुरुवात करायची आणि 5व्या पांढऱ्या मोत्यापर्यंत यायचा। आता हे कुठल्याही पाकळीवर तुम्ही येऊ शकता, कुठल्याही पाकळीच्या एका साइडच्या 5 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, एवढं झाल्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे 5 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे, एक ऑरेंज आणि एक पांढरा मोती ओवायचा। त्यानंतर आपल्याला पांढरा मोती मागच्या साइडला करायचा आहे आणि बाकीचे सर्व मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। त्यानंतर आता पाकळीचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। ठीक आहे, तर बघा आपण इथे ह्या मेन पाकळीमधल्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई समोर आणलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला 4 पांढरे, एक ऑरेंज आणि एक पांढरा मोती ओवायचा आहे। एक पांढरा मोती मागे करायचा, समोरचा एक ऑरेंज आणि 4 पांढरे मोती, टोटल अशा या 5 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। त्यानंतर जी पाकळी आहे फुलाची त्याच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर घेऊन यायची। ठीक आहे, आता जशी आता पाकळी आपण बनवली होती, म्हणजे ही जी लाईन बनवली होती आपण 4 पांढऱ्या मोत्यांची, ती परत एकदा आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर 4 पांढरे, एक ऑरेंज, एक पांढरा असे 6 मोती ओवायचे। त्यानंतर पांढऱ्याला मागे करायचं आणि समोरच्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर परत एकदा मेन पाकळी जी आहे आपली त्यातल्या एका मोत्याला आपण समोर येणार। ठीक आहे, त्यानंतर आता इथे पहिली जी पाकळी बनवली होती आपण 5 पांढरे मोती असलेली, तशी पाकळी बनवायची आहे रिपीट अजून एकदा। तर बघा अशा प्रकारे आपण इथे काय केलेले आहे, तर हे मेन जे पेंडंट आहे त्याला आपण थोडंसं अजून जास्त डेकोरेट केलं, तर एका पाकळीला आपण अशी लटकनं बनवलेली आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवायची आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे। ठीक आहे, तर आपण काय केलेलं आहे, एका पाकळीला असे 4 लटकनं बनवली आणि दुसरी आपण काय केलेलं आहे, तर 6 अशी फुलं बनवून घेतलेली आहेत। ती 6 फुलं फक्त फुलंच असणार, त्याला आपण हे लटकन असं बनवलेलं नाही। ठीक आहे, आता आपल्याला महिरप बनवायचा आहे। तर बघा महिरप कसं बनवायचं आहे ते बघूयात। तर आपल्याला काय करायचं आहे, हे ज्या फुलाला आपण ही लटकन बनवलेली आहे त्या फुलाला घ्यायचं आणि ज्या पाकळीला लटकन बनवलं त्याच्यामधली एक पाकळी सोडून त्याच्या समोर जी पाकळी येते त्यातल्या ऑरेंज कलरच्या सेंटरचा जो मोती आहे ऑरेंज कलर, त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला 2 पांढरे, एक ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच ऑरेंज कलरच्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। ठीक आहे, इथे अशा प्रकारे हे 6 मोत्यांचा गोल तयार होईल। त्यानंतर आपल्याला खालचा पांढरा आणि समोरचा ऑरेंज मोत्यातनं सुई काढायची, परत एकदा रिपीट तशीच मोती येऊन घ्यायचे आहेत आणि ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। लक्षात आलं? आता परत आपण काय करणार, समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं ऑरेंज कलरच्या मोत्यात यायचं आहे। त्यानंतर ऑरेंज कलरच्या मोत्यात आल्यावरती देखील आपल्याला सेम तसंच रिपीट करायचं आहे। तर 2 पांढरे, एक ऑरेंज आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि सेम जसं आता आपण याच्या आधी केलं होतं तसंच ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची। तर बघा इथे आपण हे टोटल 3 गोल बनवून दाखवलेले आहेत आणि आपल्याला असे टोटल 21 गोल बनवायचे। तर हे 3 बनवलेले आहेत, अजून 18 बनवून घ्यायचं, म्हणजे आपले टोटल 21 गोल इथे कंप्लीट होतील। ठीक आहे, हे लक्षात आले ना, गोल 6 मोत्यांचा हा गोल बनेल। ठीक आहे, तर बघा आपला हा अशी पूर्ण लांब पट्टी जी आहे ते बनवून तयार झालेली आहे। आता जर तुम्ही हे गोल मोजाल तर हे आपले टोटल 21 असे गोल झालेले आहेत। ठीक आहे, आता काय करायचं आहे, समोरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढलेली आहे आपण। आता इथे मात्र आपल्याला जे आपलं फूल आहे ते इथे अटॅच करायचं आहे। ठीक आहे, तर अटॅच कसं करणार, त्यासाठी आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि हे जे फूल आहे त्यातली कुठलीही पाकळी घ्यायची आणि त्याचा एक ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, कुठल्याही पाकळीतल्या सेंटर ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची।
त्यानंतर दुसऱ्या साईडला सुई काढल्यावरती आता आपल्याला मागच्या वेळीप्रमाणेच 2 पांढरे मोती व्हायचे आहेत. आणि बघा, ज्या पट्टीतला तो जो ऑरेंज कलरचा मोती होता, ज्यातनं आपण ही सगळी स्टार्ट केली होती, त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई फिरवायची. ठीक आहे. आता काय करायचं आहे, तर आता ज्या पाकळीतनं आपण हे अटॅच केलं त्याच्या जस्ट अपोजिटला जी पाकळी आहे त्या अपोजिट पाकळ्यापर्यंत जायचं आहे. ठीक आहे. बघा, जस्ट अपोजिटला म्हणजे सरळ रेषेमध्ये जी पाकळी येते, मधले 2 पाकळ्या सोडून टाकायच्या आणि आपल्याला हे तिसरी जी पाकळी आहे त्याच्या ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत जायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काय करणार, आपण त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यात येणार, परत ऑरेंज कलरच्या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यातनं आता समोरची जी अपोजिट साईडची जी पाकळी आहे त्यातल्या सेंटरचा जो ऑरेंज मोती आहे त्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे. आता एवढं झाल्यावर काय करायचं आहे, आता इथे आपल्याला दुसरा फूल अटॅच करायचं. त्यासाठी मागच्या वेळीप्रमाणे 2 पांढरे मोती होऊन घ्यायचे आणि दुसरं फूल घ्यायचं आहे. त्याच्या देखील कुठल्याही पाकळीतल्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही कुठलीही पाकळी यूज करू शकता, याच्यात काहीच हे नाही आहे. त्यानंतरनं काय करायचं, 2 पांढरे मोती ओवायचे आणि जे मेन ऑरेंज पहिल्या पाकळीतला जो ऑरेंज कलरचा मोती होता त्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. एवढं झाल्यावर काय करणार, आता आपल्याला ही जी दुसरी पाकळी आपण जॉईन केली, दुसरी जी फूल आपण जॉईन केलेलं आहे त्या फुलाच्या अपोजिट साईडला जायचं. तर ज्या पाकळीतनं आपण स्टार्ट केलं होतं त्या पाकळीच्या अपोजिटला जी पाकळी आहे, मधले 2 पाकळ्या सोडून टाकायच्या आणि जी तिसरी पाकळी येते अपोजिट साईडची एकदम विरुद्ध दिशेला जी आहे त्या पाकळीतल्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपण सुई काढली. आता आपल्याला तिसरे फूल अटॅच करायचं. त्यासाठी परत एकदा आपण 2 पांढरे मोती ओवले, एका पाकळीच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर परत 2 पांढरे मोती ओवले आणि दुसऱ्या पाकळीतल्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढून घेतली. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, इथे आता काही मोत्यातनं सुई फिरवायची आणि धागा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. एक्स्ट्रा गाठ मारून एक्स्ट्रा धागा आपल्याला कट करायचा. तर बघा, आपण काय केलेलं आहे, हे सेंटर आपला सेंटर पार्ट आहे पेंडेंटचा, जिथे आपण अशी सुंदर लटकनं लावली आणि त्याचा बघा त्यात आता एक साईडला जशी आपण आधी पट्टी आणि फुलं जॉईंट केलेली आहेत तसंच सेम आपल्याला दुसऱ्या साईडला करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे याच्या अपोजिटला मधली एक पाकळी सोडायची आणि दुसरी जी पाकळी आहे त्या पाकळीला सेम अशीच लांब पट्टी बनवायची आणि फुलं अटॅच करायची. तर जसं आता हे आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहोत, हे आपलं फायनल लुक आहे या महिरपाचं. तर सेंटरला असं एक फूल दिसेल, त्याच्यावरती अशी नाजूकशी पाकळी दिसेल आणि शेवटी मात्र अशी ही 3 फुलं आपण इथे अटॅच केलेली आहेत. आता तुम्हाला याची लेंथ वाढवायची असेल तर 3 ऐवजी 4 फुलं देखील यूज करू शकता किंवा जी पट्टी आहे तिथे देखील तुम्ही वाढवू शकता. तर ते तुमच्या मनावर आहे, ज्या साईजचं बनवायचं आहे तुम्हाला ते त्या साईजचं तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला आमचा आजचा हा स्पेशल असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलवर नवीन आले असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा, लाईक आणि शेअर करत राहा. धन्यवाद.